So our next point is resource requirement. This is one important activity which is comes under test planning. रिसोर्स रिक्वायरमेंट ही जी ॲक्टिव्हिटी ही कशाच्या अंडर येते आहे, टेस्ट प्लॅनिंगच्या अंडर. ठीक आहे. मग रिसोर्स रिक्वायरमेंट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी विच इज कम्स अंडर इन टेस्ट प्लॅनिंग. मग टेस्ट प्लॅनिंगमध्ये रिसोर्स रिक्वायरमेंट मीन्स काय की टेस्ट प्लॅनमध्ये आपण ओव्हरऑल डिटेल्स पर्टिक्युलर सॉफ्टवेअरच्या हाऊ टू डिलिव्हर सॉफ्टवेअर टू कस्टमर, त्याचा टाईम पिरियड, त्यामध्ये कुठले फीचर्स यूज केले, त्याचं सगळे एक रेकॉर्ड मेंटेन ठेवतो. ते कशात असणार आहे तुमच्या टेस्ट प्लॅनिंगमध्ये. मग रिसोर्स रिक्वायरमेंटमध्ये की पर्टिक्युलर सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी किंवा पर्टिक्युलर सॉफ्टवेअरला डिझाईन करण्यासाठी, त्याचं टेस्टिंग करण्यासाठी जे काही रिसोर्स रिक्वायर्ड असतील ते रिसोर्स रिक्वायरमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची असते, तुमच्या टेस्ट मॅनेजरची. रिसोर्स रिक्वायरमेंट म्हणजे जे काही पर्टिक्युलर हार्डवेअर सॉफ्टवेअर जे काही रिसोर्स असतील पर्टिक्युलर सॉफ्टवेअरसाठी जे काही रिक्वायरमेंट आहे ते रिक्वायरमेंट मीन्स रिसोर्स रिक्वायरमेंट. आणि ते रिक्वायरमेंट कोण प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला, टेस्ट मॅनेजर. ठीक आहे. मग फर्स्ट पॉईंट इज इट इज वन इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी विच इज कम्स अंडर टेस्ट प्लॅनिंग. सेकंड पॉईंट ॲज अ टेस्ट मॅनेजर हॅज टू इस्टिमेट दी रिसोर्स रिक्वायर्ड. म्हणजेच काय, टेस्ट मॅनेजर इस्टिमेशन देतो कुठले कुठले रिसोर्स रिक्वायर्ड आहेत. म्हणजे ऑथॉरिटी कुणाकडे आहे, टेस्ट मॅनेजरकडे. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले रिसोर्स असणार आहे, एकतर तुमचे हार्डवेअर रिसोर्स असतील, सॉफ्टवेअर रिसोर्स असतील किंवा ह्युमन रिसोर्स असतील. ह्युमन म्हणजे जे काही सॉफ्टवेअरसाठी डिझायनिंगसाठी जेवढी काही टीम रिक्वायर्ड असेल पीपलची ते पीपल्स. हे सगळे रिक्वायरमेंट कशात येणार आहे, तुमच्या रिसोर्स रिक्वायरमेंटमध्ये. किंवा तुमचे एन्व्हायरमेंटल रिक्वायरमेंट असतील, म्हणजे तुम्हाला लॅब वगैरे लागत असेल तर एन्व्हायरमेंटल रिक्वायरमेंट, ऑफिस लागत असेल, स्टाफ रूम लागत असेल किंवा स्टाफ लागत असेल तर हे काय आलं तुमचं, एक्स्ट्रा जे काही लागत असेल ते एन्व्हायरमेंटल रिक्वायरमेंटमध्ये येणार आहे. मग ते रिसोर्स कुठले पण असू शकतात. रिसोर्स कुड बी ह्युमन, रिसोर्स कुड बी इक्विपमेंट, और इट कुड बी मटेरियल विच इज नीडेड टू कम्प्लीट अ प्रोजेक्ट. मग जे काही रिक्वायरमेंट लागतील, जे काही रिसोर्सेस लागतील ते कशात येणार आहे, तुमच्या रिसोर्स रिक्वायरमेंटमध्ये. आणि रिसोर्स रिक्वायरमेंट डिफाईन बाय टेस्ट मॅनेजर. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की अथॉरिटी इज गोइंग टू टेस्ट मॅनेजर, बट टेस्ट मॅनेजरला कोण हेल्प करू शकतं, सॉफ्टवेअरमध्ये जी काही टीम असेल ते टीम मेंबर पर्टिक्युलर ज्याला प्रत्येकाला काहीतरी रोल डिवाईड करून दिलेला असेल तर अकॉर्डिंग टू दॅट दिअर रोल त्यासाठी जे काही त्याला इक्विपमेंट लागतील तर त्याचं एस्टिमेशन कुणाकडे देणार आहे, टेस्ट मॅनेजरकडे. मग टेस्ट मॅनेजर ऑल ग्रुप मेंबरचे एस्टिमेशनचं रेकॉर्ड मेंटेन करणार आहे आणि रिसोर्स रिक्वायर्ड जे काही असेल त्याचं एस्टिमेशन देणार आहे. ठीक आहे. मग सपोज एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं, सपोज आपण एखादी सॉफ्टवेअर बनवलं किंवा कोड केला आणि तो आपण सिस्टीममध्ये रन करतो आहे तर आपल्याला कुठले कुठले रिसोर्स लागतील. मग सपोज टू रन द प्रोसेस मशीन विथ रिक्वायर्ड कन्फिग्रेशन इन्क्लूड रॅम, प्रोसेसर, हार्ड डिस्क. ऑब्वियसली तुम्ही सिस्टीम यूज करता म्हणजे तुम्हाला काय लागतील त्याच्यामध्ये, रॅम लागेल, हार्ड डिस्क लागेल, प्रोसेसर लागेल किंवा त्याच्यासाठी जे काही सपोर्टिव्ह सॉफ्टवेअर असतील किंवा ऑपरेटिंग सिस्टीम असेल ते मस्ट बी अवेलेबल. देन तुम्हाला लायसन्स कॉपीज पाहिजेत पर्टिक्युलर सॉफ्टवेअरच्या, जे लायसन्स कॉपीज असतील तर ते पण तुम्हाला रिक्वायर्ड आहे. त्याच्यानंतर त्याला सपोर्टिंग टूल्स लागतील, कन्फिग्रेशन मॅनेजमेंट टूल्स लागतील, डेटा जनरेशन टूल्स, कंपायलर्स एक्सेट्रा. किंवा तुम्हाला टेस्टिंगसाठी मग स्पेशल टेस्टिंग टूल्स पण तुम्ही यूज करू शकता जर रिक्वायर्ड असेल तर. त्यामध्ये लोड टेस्टिंग, परफॉर्मन्स टेस्टिंग, स्मोक टेस्टिंग एक्सेट्रा. बट फॉर सक्सेसफुल सॉफ्टवेअरसाठी तुम्हाला काय लागणार आहे, रिसोर्सेस मस्ट बी प्रॉपरली एस्टिमेटेड. मग रिसोर्स जर प्रॉपरली एस्टिमेशन करायचं असेल तर तुम्हाला टेस्ट मॅनेजर ॲज वेल ॲज कोणाची हेल्प घ्यावी लागणार आहे, पर्टिक्युलर टीम मेंबरची. म्हणजे त्यासाठी तुम्हाला टीमचे एफर्ट्स आणि कॉपरेशन पण मस्ट आहे. म्हणजेच काय, ऑल द टीम मस्ट कम टुगेदर अँड प्लॅन द रिसोर्स रिक्वायरमेंट. म्हणजे कशात येतं, तुमच्या रिसोर्स रिक्वायरमेंटमध्ये. 2 मार्क्ससाठी विचारू शकतात. देन नेक्स्ट पॉईंट आहे टेस्ट डिलिव्हरेबल अँड माइलस्टोन. आता टेस्ट डिलिव्हरेबल म्हणजे काय की देर आर डिफरंट टाईप्स ऑफ टेस्ट डिलिव्हरेबल. म्हणजेच काय की टेस्ट डिलिव्हरेबल म्हणजे टेस्टचा आउटपुट. तुम्ही सपोज टेस्ट केसेस कन्सिडर करा, एक टेस्ट कंप्लीट केल्यावर त्याचं आउटपुट पास किंवा फेल येतं, सेकंड टेस्ट घेतल्यावर त्याचं आउटपुट पास किंवा फेल येतं. म्हणजेच काय, टेस्टचं आउटपुट. म्हणजेच ती पर्टिक्युलर टेस्ट काय डिलिव्हर करते आहे. सपोज तुम्ही युजर आय डी घेतला, तो चेक केला टेस्ट केसमध्ये, मग ती जी पर्टिक्युलर टेस्ट केस काय डिलिव्हर करते, तुम्हाला रिझल्ट ॲज अ पास ऑर फेल. म्हणजेच टेस्ट डिलिव्हरेबल, टेस्टचं पर्टिक्युलर आउटपुट. मग दीज आर डिफरंट टाईप्स ऑफ टेस्ट डिलिव्हरेबल देर आर which are generated at every phase of SDLC. SDLC means Software Development Life Cycle.
म्हणजेच तुमचं टेस्ट डिलिव्हरेबल डिफरंट टाईपचे असणार आहे आणि ते इच फेजला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलच्या काय होणार आहे, जनरेट होणार आहे. मग तुम्ही इथे टेस्ट केसचं एक्झाम्पल देऊ शकता. एखाद्या सॉफ्टवेअरचा लॉग इन फॉर्ममध्ये तुम्ही 4-5 टेस्ट केसेस बनवल्या, तर त्या प्रत्येक फर्स्ट टेस्ट केस, सेकंड टेस्ट केस ही काय होणार आहे, प्रत्येक स्टेजला येणार आहे. सो देर आर डिफरंट टाईप्स ऑफ टेस्ट डिलिव्हरेबल जनरेटेड ॲट एव्हरी फेज ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. मग आता जे टेस्ट केसेस आहे किंवा जे टेस्ट डिलिव्हरेबल आहे ते तर टेस्टिंग फेजमध्ये जनरेट होतील. मग एक तर ते बिफोर टेस्टिंग फेजला जनरेट होतील किंवा ड्युरिंग टेस्टिंग फेजला जनरेट होतील किंवा आफ्टर द टेस्टिंग सायकल इज ओव्हर. म्हणजे टेस्ट डिलिव्हरेबल इच फेजला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलच्या क्रिएट होत आहे. मग इच फेजलाच म्हणजे फॉर एक्झाम्पल काय करणार तुम्ही, बिफोर टेस्टिंग, इन बिटवीन टेस्टिंग आणि आफ्टर टेस्टिंग. ठीक आहे, मग टेस्ट डिलिव्हरेबल तिथे क्रिएट होतात. याला काय म्हणायचं, टेस्ट डिलिव्हरेबल. मग त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ टेस्ट डिलिव्हरेबल आहे. मग टेस्ट डिलिव्हरेबलमध्ये काय काय तर तुमचं टेस्ट केस डॉक्युमेंट, किंवा तुमचं टेस्ट प्लॅन, किंवा तुमचं टेस्टिंग स्ट्रॅटेजी, किंवा टेस्ट स्क्रिप्ट. स्क्रिप्ट म्हणजे एक छोटंसं ॲबस्ट्रॅक्ट टाईप. देन टेस्ट डेटा, नंतर टेस्ट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. ट्रेसेबिलिटी म्हणजे त्याचा रिझल्ट ट्रू आहे की फॉल्स आहे त्यासाठी एक मॅट्रिक्स आपण क्रिएट करतो, त्याला म्हणतं टेस्ट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. देन तुमचं टेस्टचा रिझल्ट असेल, पास फेल, किंवा तुमचं असेल टेस्ट समरी रिपोर्ट, किंवा तुमचा डिफेक्टचा रिपोर्ट असेल. हे सुद्धा काय, डिफेक्ट रिपोर्टसुद्धा काय तुमचं टेस्ट डिलिव्हरेबल, कारण आपण त्याच्यामध्ये डिफेक्ट फाइंड आउट झाल्यानंतर जो काही रिपोर्ट येईल म्हणजे त्या पर्टिक्युलर स्टेजचं काय असणार आहे, आउटपुट असणार आहे. हे जे सगळे पॉईंट्स आहे कशाच्या अंडर येणार आहे, टेस्ट डिलिव्हरेबलमध्ये. टेस्ट केस डॉक्युमेंट असू शकतात, टेस्ट प्लॅन असू शकतं, स्ट्रॅटेजी असू शकते, डेटा असू शकतो, रिझल्ट असू शकतो, समरी रिपोर्ट असू शकतो, XYZ. मला काय म्हणायचं, टेस्ट डिलिव्हरेबल. आणि सेकंड आहे तुमचं माइलस्टोन. माइलस्टोन म्हणजे काय की प्रोजेक्ट टीम डिफाईन माइलस्टोन ड्युरिंग प्रोजेक्ट प्लॅनिंग. माइलस्टोन कोण डिफाईन करते, तुमचं प्रोजेक्टची टीम. मग प्रोजेक्ट टीम डिफाईन करते माइलस्टोन ड्युरिंग प्रोजेक्ट प्लॅनिंग. मग का ती डिफाईन करते माइलस्टोन, बिकॉज इन ऑर्डर टू आयडेंटिफाय द ॲप्रोप्रिएट प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटीज टू बी अकम्प्लिश्ड अँड टू सेट प्लॅन टार्गेट. म्हणजेच माइलस्टोन म्हणजे काय की एक पर्टिक्युलर टार्गेट सेट करायचं प्रोजेक्टमध्ये. सपोज आपल्याला एक प्रोजेक्ट बनवायचा आहे, तर त्या प्रोजेक्टचं काय करणार आपण, टार्गेट सेट करायचं. म्हणजेच काय की सपोज तुम्ही एखादं सॉफ्टवेअर बनवते तर ते मला 3 मंथ्समध्ये कंप्लीट झालं पाहिजे. हे काय केलं मी, त्याचा माइलस्टोन सेट केला. किंवा त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये मी 5 पीपलची टीम डिसाईड केली आहे. तो 5 पीपलची टीम इज नथिंग बट काय केलं तुम्ही, माइलस्टोन सेट केला. म्हणजे एक पर्टिक्युलर टार्गेट सेट करायचं आहे. आणि ते कोण सेट करणार आहे, कोण डिफाईन करणार आहे, तुमचा प्रोजेक्ट टीम डिफाईन करणार आहे. म्हणजे माइलस्टोन कॅन इंडिकेट द कम्प्लिशन ऑफ की प्रोजेक्ट टास्क, द कमेन्समेंट किंवा कन्क्लुजन ऑफ दी प्लॅन. म्हणजेच काय, माइलस्टोन जर सेट केलं तर त्याचा बेनिफिट काय की तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टचा कम्प्लिशन पिरियड माहीत होणार आहे, किंवा त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही किती टीम मेंबर इन्व्हॉल्व केलेत आणि त्याचं ते प्रोजेक्ट तुम्हाला कधी डिलिव्हर होऊ शकतं हे तुम्हाला काय करणार आहे, याचं अंडरस्टँडिंग होणार आहे माइलस्टोनमध्ये. माइलस्टोनमध्ये लक्षात काय ठेवायचं की पर्टिक्युलर टार्गेट सेट केलेलं. माइलस्टोन आर नथिंग बट द टार्गेट दॅट मस्ट बी कम्प्लिटेड इन ऑर्डर टू प्रोसीड विदिन एनी गिवन टेस्टिंग ॲक्टिव्हिटी ऑर कम्प्लिटिंग टेस्टिंग ॲक्टिव्हिटी ॲज पर प्लॅन. त्यालाच काय म्हणायचं, माइलस्टोन म्हणजे टार्गेट सेट करायचं टू कम्प्लीट पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी. मग पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणजे प्रोजेक्टमध्ये जर तुम्हाला पर्टिक्युलर प्रोजेक्ट 3 मंथमध्ये करायचं असेल तर 3 मंथ काय केलं, त्याचा माइलस्टोन सेट केला. त्याच्यामध्ये 10 पीपल इन्व्हॉल्व करायचे असेल, टीम मेंबर, तर टीम मेंबर 10 पीपलचा हा एक माइलस्टोन सेट केला. तो का सेट करायचा आहे, फॉर कम्प्लिटिंग टेस्टिंग ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा नंतर टेस्ट मॅनेजमेंट. मग टेस्ट मॅनेजमेंट चॅप्टरचंच नाव आहे टेस्ट मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये परत आपल्याला चॉईस ऑफ स्टँडर्ड्स आहेत, मग एक्सटर्नल स्टँडर्ड आणि इंटरनल स्टँडर्ड. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.